वाडा भेंडीच्या आमदाराने दिली थंडीची बाटली. लगेच तसाच इकडं बघता तुम्ही मोरला दांडा. काही नाही बोलता आम्ही पण झालो क्वालिफाय. तर चला नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळीच गेलो आम्ही देवलीगडच्या शिकायला. फायनलला उभं राहू का नाही माहीत नाही, पण आम्ही ओपनिंगला उभं राहिलो. तसाच आज नीलूच्या जोला मॅच होती. म्हणजे आम्हाला वाटला थोडीफार तर 1% आशा आहे आमची जिकायची. ती मॅच आम्ही आरामशीर जिंकलो. लगेच लागली आमची दुसरी मॅच. दुसरी मॅच होती आम्ही देवलीकर त्यांच्याशीच मॅच होती. कमिटीची मॅच होती म्हणून जास्त काही टेन्शन नाही घेता आम्ही आराममध्ये खेळणार होतो. आम्हाला माहीत होतं आम्ही जिंकू का नाही, त्या कोणाला माहीत नव्हता. तसाच बुट्टा काढलीनं गेलो तर दुसरी एका मॅची बघायला. तिथं मॅच बघित होतो ते छक्कू बघा कसा बोलो जुबा केसरी. तसाच भूक लागली म्हणून वडापाव घेऊन गेलो तो झाडाच्या खालती खायला. तसा वडापाव खाल्लं आणि गेलो ज्यूस प्यायला. तर तिथे घेतला लिंबू सरबत. जास्त काही नाही बोलता भैया नुसता काय कातील करत होता. तर इकडं बघता तर देवलीवाल्यांचं 2 विकेट म्हणजे दणादण मोरलं दांडनं कॅच. तसाच आता वड्या भाईच्या तुला मॅच होती म्हणून जास्ती काही नाही बोलता गावातल्या मॅच एवढा सिरियस नव्हता. तसाच शांताराम मोरेने दिली थंड्याची बाटली. आता बोलू मॅच 100% जिंकू. त्या मॅचमध्ये जादूने घेतली मॅन ऑफ द मॅच, तो बोलतो पहिलीच आहे. तसाच लगे इकडं सचिनचा दांडा मिनी मोरले. तसाच आम्ही झालो वारलीपाडाच्या विरुद्ध क्वालिफाय. तसाच त्या मॅचला क्वालिफाय झालो म्हणून पोराला खुश झालते. सचिनने एक मेडन काढून 2 विकेट घेतले. त्याला भेटली मॅन ऑफ द मॅच. या ट्रॉफीवर नाव कोरला तर त्याला भेटून एक